निमित्ताने सर्व मातृशक्तींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूया. माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यहीं से वो जो डालेंगे ना यहीं से लेना है। त्यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करूया. हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए, पर एक स्त्री ही काफी होती है घर को स्वर्ग बनाने के लिए, पर एक स्त्री ही काफी होती है घर को स्वर्ग बनाने के लिए. विद्येची देवता माता सरस्वती आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, अमृतोन्मा अद्भुतगमय. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणाऱ्या दीपज्योतीचं प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्व अतिथींना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. धन्यवाद. सर्व अतिथी महोदयांचं सर्वांचं मी धन्यवाद घेते. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अतिशय महत्वाचे असे योगदान दिलेल्या सत्कार मूर्ती इथे लाभलेल्या आहेत. त्यांचा सत्कार सोहळा पण आजच्या या कार्यक्रमात आपण इथे घेत आहोत. नागपूर नगरीची सन्माननीय महापौर माननीय दयाशंकरजी तिवारी यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा माननीय दिव्या धुले मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. सतरंजीपुरा धून सभापती राजगिरी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच सर्व सत्कार मूर्तींना मी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मातृशक्तींचा आज सत्कार सोहळा इथे होतो आहे आणि यामध्ये मी सर्वप्रथम अतिथी देवो भव यानुसार आपल्या अतिथींचं स्वागत करण्याकरता माननीय महापौर दयाशंकरजी तिवारी यांचं स्वागत करण्याकरता महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा दिव्याताई धुळे यांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. सन्माननीय उपमहापौर मनीषा धावडे मॅडम यांचं स्वागत महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दिव्याताई करतील अशी मी त्यांना विनंती करते.
महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा माननीय दिव्याताई धुळे यांचं स्वागत समाज कल्याण अधिकारी उमरेडकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. उपसभापती अर्चनाताई पाठक यांचं आगमन झालेलं आहे. उपसभापती अर्चनाताई पाठक यांचं स्वागत उमरेडकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. समिती सदस्य अत्करेताई यांचं आगमन झालेलं आहे. यांचं स्वागत नूतन मोरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. टेकडगंज झोनच्या सभापती अत्करे मॅडम यांचं स्वागत नूतन मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. समिती सदस्य सोनाली मॅडम यांचं स्वागत नूतन मोरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या कार्यक्रमाला नागपूर मनपाचे उपायुक्त भगत साहेब, धोरण सभापती राजगिरी मॅडम यांचं स्वागत उमरेडकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. नागपूर मनपाचे उपायुक्त माननीय भगत सर यांचं स्वागत कोमल तुमडाम करतील अशी मी त्यांना विनंती करते. या स्वागत समारंभानंतर आपण बोलूया प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते माननीय दिव्याताई धुळे यांना, महिला बाल कल्याण समिती सभापती. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आज जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला मंचावर विराजमान आपल्या नागपूर नगरीचे सन्माननीय महापौरजी दयाशंकरजी तिवारी, आपल्या उपमहापौर मनीषाताई धावडे, महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापती श्रद्धाताई पाठक, माझ्या समितीच्या सदस्य अर्चनाताई पाठक, श्रद्धा पण आहे ना आपल्याकडे, त्यामुळे श्रद्धा श्रद्धा पण पाठकच आहे. आमच्या नगरसेविकाच आहे त्या पण, आणि गांधीबाग झोनच्या सभापती आहे सध्या. आपल्या मनीषाताई अतकरे, सोनालीताई कडू, राजगिरेताई, सर्व उपस्थित ज्यांचा आपण सत्कार करतोय अशा मातृशक्ती, ते उपस्थित असलेले भगत साहेब, सर्व माझ्या आत्मीय बंधू आणि भगिनींनो, आज जागतिक महिला दिन. मी सर्व आपल्या मातृशक्तीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी असं आपण म्हणतो. या समाजामध्ये स्त्री म्हणजे अर्ध राज्य, अर्ध जग म्हणायला हरकत नाही. स्त्रीशिवाय कुठलीही कामगिरी म्हणा अर्धवट आहे.
आणि या स्त्री शक्तीला 8 मार्च म्हणजे आज हा जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय. खूप काही सांगण्यासारखं आहे. स्त्री ही राजकारणात असो, समाजकारणात असो, कुठल्याही क्षेत्रात ती कमी नाहीये. आपण बघतो की कोरोना या महामारीला गेल्या वर्षभरापासून आपण सामना करतोय आणि या महामारीला सामना करताना पुरुष वर्ग असो, स्त्री वर्ग असो, सगळ्यांनी मिळून आपण सामना केलेला आहे. याच्यावर मात देखील केलेली आहे. कुठेतरी कोरोना कमी झाला, परंतु परत कोरोना वाढलेला आहे. आणि या क्षेत्रामध्ये आपल्या नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभाग असेल, आपल्या नागपूर महानगरपालिकेत काम करणारा जो डॉक्टर वर्ग आहे, त्याच्यामध्ये स्त्री डॉक्टर वर्ग आहे. स्त्रीची दुहेरी भूमिका असते. ती आपलं घरचं कुटुंब आणि आपला परिवार सांभाळून या क्षेत्रात काम करते. या क्षेत्रामध्ये आपण आज सत्कार करतोय. डॉक्टर आहे आपल्या NMCच्या सिंग मॅडम आहेत, डॉक्टर माने आहेत. त्यांनी एक स्त्री असून पूर्ण कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटर चालवलं. तर स्त्री आहे की एवढी मोठी जबाबदारी देखील पार पडते. या क्षणी मला त्यांना खूप अभिवादन करावं असं वाटतं, कारण स्त्री ही सर्वतोपरी आपण राजकारणात बघतोय, आरोग्य क्षेत्रात बघतोय, आणि एवढंच नव्हे तर नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या त्या छोट्या एवजदार महिला देखील या अडचणीच्या वेळी प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडलं, काम केलं. आणि मला पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि महिला व बाल कल्याण समिती मला मिळाली. मी गेल्या 10 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेत माननीय महापौरजी दयाशंकरजी तिवारी असतील, प्रवीणजी दटके असतील, संदीपजी जोशी असेल, अविनाशजी ठाकरे असेल, यांच्या नेतृत्वामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं, खूप काही शिकण्याची संधी मिळाली. आणि आज हे सभापती पद मला मिळालं आपले माननीय खासदार, आपल्या शहराचे नेते नितीनजी यांच्या आशीर्वादाने, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालं. नक्कीच या पदाचा, या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आणि महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत ज्याही योजना असेल त्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय या विचारधारणेवर मी काम करून त्या गरीब शेवटल्या व्यक्तीपर्यंत आपल्या ज्या योजना असतील या पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि मार्गदर्शन करायला दया भैयाचं मला नेहमी मार्गदर्शन लागतं. कुठलंही टेन्शन असलं भैयाजवळ गेलं तर त्यातनं तोडगा काढतात. आणि या सर्वांच्या मार्गदर्शनात मी उत्तम काम करील. माझ्या समितीच्या सर्व सदस्यांना घेऊन काम करील. मी एवढंच बोलते आणि या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज आपण अपंगांना ट्रायसिकल आणि ज्या गरीब गरजू महिला आहेत त्यांना मशीनचं वाटप करणार आहोत. एवढंच बोलते. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. दिव्याताई धुर्डे यांनी आताच नुकतंच महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदीची धुरा सांभाळलेली आहे. त्या ज्येष्ठ नगरसेविका आहे आणि त्यांचं पण जरी त्या समिती सदस्य नसल्या, समितीच्या सभापती नसल्या, तरी आतापर्यंत आजतागायत जे महिला बाल कल्याणचे कार्यक्रम झालेले आहेत त्यामध्ये त्यांनी हिरिरीने मोठ्या प्रमाणात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सततच लाभलेलं आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी नवीन नाहीच आहे. ते त्या अतिशय सक्रिय अशा नगरसेविका आहे आणि त्यांचं कामही फार मोठं आहे. यानंतरही त्यांच्या पुढील वाटचाली करता मी त्यांना शुभेच्छा देते. यानंतर आपण सत्कार मूर्तीचं स्वागत घेत आहोत. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुझ्यातही लपलेला आहे. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुझ्यातही लपलेला आहे. आणि असं सूर्य ज्यांच्यात लपलेला आहे ते सूर्याचा प्रकाश आपल्याला दिसतो आहे. अशा सत्कार मूर्ती आज आपल्याला लाभलेल्या आहेत. यामध्ये मी सर्वप्रथम सत्कार मूर्तीचं स्वागत करण्याकरिता आपल्या नगरीचे सन्माननीय महापौर माननीय दयाशंकरजी तिवारी यांना विनंती करते की त्यांनी या सत्कार मूर्तींचं स्वागत करावं. विमला नेगी देवस्कर मॅडम यांचं आपण स्वागत करूया. त्या
फर्स्ट राष्ट्रीय साहस पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. नागपूरच्या त्या सृषा आहेत आणि सिक्कीम ते काश्मीर पर्यंतचा त्यांचा प्रवास त्या करत आहे. 50 वर्षा वयावरील महिलांमध्ये फिट 50 मध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. सिक्कीम ते काश्मीर काळामध्ये फार मोठं कार्य केलेलं आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करीत असताना कोविड काळामध्ये स्थलांतरित मजुरांसाठी जे एनजीओ द्वारे आम्ही सेंटर चालवलेले होते, त्या सेंटरमध्ये त्या मजुरांना व्यवस्थित सुविधा मिळत आहेत की नाही यासाठी त्यांनी अगदी तळागाळापर्यंत काम केलेलं आहे. ती व्यवस्था त्यांना मिळवून दिली. 2 महिने त्यांचा सांभाळ आपल्या एनजीओ मार्फत केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवलेलं आहे. कोविड काळात अतिशय धकाधकीच्या काळात त्यांनी हे कार्य त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. यानंतर सुरभी जयस्वाल ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या टीम लीडर आहेत. MSc पर्यावरण शास्त्रज्ञ असलेल्या शास्त्रामध्ये पारंगत असलेल्या मॅडमचं स्वागत सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यांना राष्ट्रीय एवं आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी पण त्या सन्मानित आतापर्यंत झालेले आहेत. यांचं स्वागत आपण करूया. धन्यवाद मॅडम. त्यानंतर भानुप्रिया ठाकूर मॅडम स्मार्ट सिटी मध्ये कंपनी सेक्रेटरी पदावर कार्य करीत असलेल्या भानुप्रिया ठाकूर मॅडम यांचं स्वागत माननीय महापौर करतील अशी मी त्यांना विनंती करते. LLB-CS असलेल्या ठाकूर मॅडम ह्या जनरल डायरेक्टर म्हणून कार्य करीत आहेत. त्यानंतर IPS अधिकारी विनीता शाहू मॅडम यांचं स्वागत. त्यानंतर डॉक्टर मीनाक्षी मॅडम यांचं स्वागत माननीय महापौर करतील अशी मी त्यांना विनंती करते. नागपूर महानगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून यांनी कार्य करीत आहेत आणि यांनी कोविड काळात अतिशय महत्वाची जबाबदारी पूर्ण केलेली आहे आणि त्या करीतच आहेत. त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा अभिवादन. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर सिंग मॅडम नोडल मेडिकल ऑफिसर आहेत. त्या पाचपावली कोविड सेंटरच्या अतिशय उत्कृष्टपणे काम करणाऱ्या या सिंग मॅडमचं स्वागत आपण करूया. माननीय महापौर महोदय यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. महिला बाल कल्याण समितीतर्फे बॅटरी मोटराइज ट्रायसिकलचं वाटप झालेले आहे. यासाठी शिवणयंत्राचं महिला बाल कल्याण समितीतर्फे शिवणयंत्राचं वाटप इथे झालेले आहे. त्यासाठी काही सत्कार मूर्ती इथे आलेले आहेत. प्रीती प्रफुल्ल बावणे यांचं स्वागत. एकत्र बाहेर करू ग्रुप फोटो काढता येईल आपल्याला. नाव डिक्लेअर करू. रेखा हिरेंद्र चौधरी, आसमा कौसर बब्दुल रफी, रेणुका प्रभा बोकारे, फातिमा शेख या सर्वांचं स्वागत आपण थोड्या वेळात करीत आहोत. सन्माननीय महापौरजी यांचं
आपल्याला मार्गदर्शन देखील करावं असे मी त्यांना विनंती करते. तत्पूर्वी माननीय ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला शर्मा मॅडम यांचे इथे आगमन झालेले, त्यांचं स्वागत भावना यादव करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय महापौरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती. माँ सरस्वती के चरणों में मैं शत नमन करता हूं. क्रांति ज्योत सावित्रीबाई फुले, इनकी प्रतिमा का मैं अभिवादन करता हूं. भारत माता का भी मैं वंदन और अभिवादन करता हूं. यहां उपस्थित मेरे सहयोगी उप महापौर मनीषा ताई, महिला बाल कल्याण की सभापति दिव्या ताई, उप सभापति अर्चना ताई, यहां उपस्थित मेरी सहयोगी सभी नगर सेविकाएं, जिन सत्कार मूर्तियों का हमने आज सत्कार किया है, वे सभी सम्माननीय मेरी बहनें, जिनके नेतृत्व में इस विभाग का संचालन होता है, जैसे आदरणीय भगत जी उपस्थित, वे हमारी बहनें जिन्हें आज महानगर पालिका के समाज कल्याण विभाग के माध्यम से स्वयं रोजगार के लिए शिवण यंत्र दिया जा रहा है. साथ ही साथ में हमारी वो दिव्यांग बहन जिसे हम लोग आज ट्राइसिकल प्रदान कर रहे हैं, उन सभी का मैं अभिवादन करता हूं. आज महिला दिन के पावन प्रसंग पर हम सब लोग यहां पर एकत्रित हैं. मुझे याद आता है 1893 का वह दिन जब 11 सितंबर को हिंदुस्तान का एक नौजवान शिकागो धर्म सम्मेलन में मंच पर भाषण देने के लिए चढ़ा और उसके मुखार वृंद से 2 शब्द निकले. वो 2 शब्द इतिहास बन गए और वो शब्द यही थे, माय डियर सिस्टर एंड ब्रदर. विश्व के मंच से जब भी किसी व्यक्ति ने अपने भाषण की शुरुआत की होगी तो उसने प्रिय भाइयों और बहनों कह करके की होगी, लेकिन ये विश्व का पहला नौजवान था जिसने पहले प्रिय बहनों और भाइयों शब्द से संबोधित किया. ये संबोधन सुनते बराबर शिकागो के उस सभागृह में, जो उस समय 1893 में 6000 की कैपेसिटी का सभागृह था, वहां उपस्थित सारी महिलाओं ने कुर्सियों पर खड़े होकर के करतल ध्वनि से इसलिए स्वागत किया कि पहले बार किसी विश्व मंच से महिलाओं को प्राथमिकता के साथ में सम्मान देने की बात कही गई थी. उनके लिए यह विशेष इसलिए भी था कि भारतीय संस्कृति में और पाश्चात्य संस्कृति में एक बहुत बड़ा अंतर है, और वो अंतर अगर मैं सामान्य तौर पर बताना चाहूं तो विश्व के एक बहुत बड़े साइंटिस्ट हुए हैं जिनका नाम है आइंस्टीन. आइंस्टीन से एक बार महिलाओं के बारे में पूछा गया तो आइंस्टीन जैसे साइंटिस्ट ने कहा कि महिलाएं जो होती है स्लीपिंग पिल्स होती है, ये नींद की गोलियां होती है जिसका सेवन करने से नींद अच्छी आती है. अब आप कल्पना कीजिए कि आइंस्टीन जैसा इतना बड़ा वैज्ञानिक अगर इस प्रकार की भाषा का उपयोग करता है तो पाश्चात्य देश में महिलाओं की तरफ देखने का दृष्टिकोण कैसा रहा होगा, इसकी हम कल्पना मात्र से सिहरन पैदा हो जाती है. और ऐसे देश में महिलाओं को उद्बोधन करके अपने भाषण की शुरुआत स्वामी विवेकानंद जी ने की. इसका मतलब यह नहीं कि स्वामी जी ने महिलाओं का नाम पहले लिया, इसका अर्थ भारतवर्ष में महिलाओं के प्रति बहुत ज्यादा उत्थान के पर्व होते हैं. इसी के साथ उन्होंने यह भी कहा, मंच से नहीं कहा,
लेकिन अपने मित्रों से कहा कि जब मैं यूरोप आता हूं और यहाँ की बहनों को पुरुषों से कदम मिलाकर के काम करते हुए देखता हूं तो मुझे दुख होता है कि मेरे देश ने अपने घर की आधी आबादी को चूल्हे और बच्चों तक सीमित कर दिया है। अगर इस आबादी का भी राष्ट्र के उत्थान के लिए उपयोग किया जाए तो देश दुगनी गति से आगे बढ़ सकेगा। यह शब्द का उपयोग भी स्वामी जी ने किया। इतना ही नहीं, उन्होंने एक कथा बताई कि वे असम के एक कबीले में गए थे। उस कबीले में जाने के बाद में उन्होंने देखा कि 6 भाई थे और 6 भाई के बीच में एक ही पत्नी थी। उन्हें आश्चर्य हुआ कि हम इतिहास में पांडवों का, कौरवों का इतिहास पढ़ते हैं, उसमें द्रौपदी थी, लेकिन उसके बावजूद आज भी असम में एक ऐसा कबीला है कि जिसमें परिवार में एक ही व्यक्ति शादी करता है और सारे भाई उसे ही पत्नी के रूप में स्वीकृत करते हैं। ये सारी बुराइयों का तीव्रता के साथ में स्वामी जी ने विरोध भी किया था। मैं इसलिए कहना चाहता हूं कि महिलाओं के प्रति सम्मान भी इस देश में है, लेकिन महिलाओं के प्रति जिस प्रकार से सामाजिक प्रतिष्ठा के साथ स्थापन करने की बात होनी चाहिए थी, उसमें भी कहीं ना कहीं हम पारंपरिक रूप से पीछे रहे हैं। हमारे यहाँ विदुषी महिलाएं नहीं हुई ऐसा नहीं है। हम सप्तऋषि की बात करते हैं तो उसमें भी हमें अरुंधति दिखाई देती है। हम भारत के स्वतंत्रता आंदोलन की बात करते हैं तो उसमें झांसी की रानी दिखाई देती है। हम धार्मिक आंदोलन की बात करते हैं तो उसमें अहिल्या देवी होलकर दिखाई देती है। हम दक्षिण की बात करते हैं तो रानी चेन्नम्मा हमें दिखाई देती है, रानी दुर्गावती हमें दिखाई देती है। ये सारी वे वीरांगनाएं हैं जिन्होंने महिला होते हुए शत्रुओं से लड़ा। और सावरकर की पुस्तक में तो उल्लेख है कि जब अवध के दरबार पर आक्रमण किया गया तो लखनऊ की राज दरबारों में नृत्य करने वाली वारांगनाओं ने 3 दिन तक के 700 वारंगनाओं की फौज ने ब्रिटिशों को अपने शहर के अंदर नहीं आने दिया। यानी इस देश की वारांगनाओं ने भी देश से लड़ने के लिए अपना सर्वस्व समर्पित किया है। यह सब हमारे देश की वीर नारियों का इतिहास है। समय बदला, समाज बदला और धीरे धीरे समाज में यह जो धारणा थी उस अवधारणा को बदलने का काम इस देश की बेटियों ने अपने कर्तव्य के आधार पर किया। आज ऐसा कोई क्षेत्र नहीं है जिस क्षेत्र में हमारे देश की बेटियां आगे नहीं हैं। और ये कहने में मुझे गर्व होता है कि हम किसी भी सेक्टर का, अगर एजुकेशन एकेडमिक सेक्टर का रिजल्ट आता है और रिजल्ट को जब हम अखबार में छपते हुए देखते हैं और उस रिजल्ट में मेरिट की जब सूची छपती है तो उसमें बहुतांश देश की बेटियां ही होती है, बेटे उनसे पीछे होते हैं। ये उच्चांक देश की बेटियों ने स्वयं होकर के स्थापित किया है। ताई ने उल्लेख किया कोरोना कार्यकाल का। मैंने नजदीक से उसको देखा है, कारण मैं तो उस कंटोनमेंट एरिया में रहता था जो 2.5 महीने बंद रहा, मोमिनपुरा। यहाँ माने मैडम है। दूसरा सबसे भयावह क्षेत्र था सतरंजीपुरा। उस क्षेत्र में एक विपरीत वातावरण में नागरिकों से सहयोग न मिलते हुए उन्होंने वहां काम किया है, एक महिला होते हुए काम किया है। यही स्थिति सिंह मैडम की रही है। 5 पौली कोविड केयर सेंटर में, हमारे क्वारंटीन सेंटर की देखभाल वो कर रही हैं। आपको सबको जानकारी है या नहीं मुझे पता नहीं। जेल में जो कैदी पॉजिटिव पाए गए उन कैदियों को 5 पौली क्वारंटीन सेंटर भेज दिया गया और उसमें से एक भाग गया वहां से। अब डॉक्टर पेशेंट देखे या कैदी नहीं भाग रहा है यह देखे, फिर मैडम ताला लगा करके अपने क्वारंटीन सेंटर को रखने लगी। ने एक महिला को किस किस दिशा में क्या क्या कार्य करना उस क्वारंटीन पीरियड में पड़ा अपने पद का निर्वहन करते हुए, ये उसका उत्कृष्ट उदाहरण है। और इन्होंने पलायन नहीं किया। ये सब करने के बाद इन्होंने व्यवस्था का व्यवस्थापन ठीक से होना चाहिए, इसलिए निवेदन किया कि भाई कम से कम यह जो जेल के कैदी आ रहे हैं उनके लिए एक सेपरेट क्वारंटीन सेंटर बना दो जहां आप स्पेशल सिक्योरिटी लगा सके कि ये सब इस सारी चीजों से बचा जा सके करके। इसलिए पलायन न करते हुए निष्कर्ष पर पहुंच करके समस्या का निराकरण करना ये महिलाओं का मूल स्वभाव रहा है, चाहे समस्या कैसी भी हो करके। ये सारा कार्य मेरे देश की बेटियां कर रही है। मैं
उन सभी को शत शत नमन करता हूं, शत शत वंदन करता हूं। अभी मंगल पर पदचाप शुरू हुई है और मंगल ग्रह पर जो पदचाप शुरू हुई है अमेरिका के माध्यम से, उसमें भी एक हिंदुस्तान की बेटी की अभिन्न भूमिका रही है और उस बेटी का इस नागपुर शहर से भी नजदीक का संबंध रहा है। ये सारी चीजें एकाएक नहीं होती, ये जीवन भर की तपस्या मेरी उस बहन ने की होगी, तब जाकर के मंगल ग्रह पर जो पदचाप हो रही है उसमें उसकी भी करतल ध्वनि की शुरुआत बात हमें सुनाई दे रही है। ये सब उसके जीवन भर की तपस्या से हुआ है। और व्यक्तिगत तौर पर मैं कहूं तो मुझे कहने में कोई हिचक नहीं होती, मेरे जीवन में अगर मैं आज यहाँ पद पर पहुंचा हूं तो इसका श्रेय मेरी माँ को जाता है। मैं 9th क्लास में पढ़ता था तब मेरे पिता का देहांत हो गया। मुझे इस अवस्था तक अगर किसी ने पहुंचाया है तो मेरी माँ ने पहुंचाया है, इसमें किसी प्रकार का कोई संदेह नहीं। और केवल मेरी माँ नहीं, इस समाज में जितने भी लोग अपने जीवन में अच्छा कार्य कर रहे हैं वे सभी कहीं ना कहीं अपनी माता के द्वारा ही पल्लवित पुष्पित होकर के समाज में समर्पण के भाव से काम कर रहे हैं। ये कहने में मैं किसी प्रकार का संकोच भी नहीं करता। एक कवि ने बड़े सुंदर शब्दों में कहा है कि यो तो जिंदगी की खान की शान है नारी, जरा पूछो तो हर मर्द का ईमान है नारी। ये सोती है तो सारे जग को सुलाती है और ये जागती है तो कुल सोई हुई दुनिया जगाती है। इस सृष्टि में जागरण करने का काम, जागृति करने का काम, नेतृत्व करने का काम, संस्कार प्रदान करने का काम, दिशा देने का काम अगर किसी ने किया तो इस देश की नारियों ने किया है। इसमें किसी भी प्रकार की कोई अतिशयोक्ति नहीं है। किसी भी क्षेत्र में मेरे देश की नारी पीछे नहीं है। वह अगर लड़ाकू विमान चला करके दुश्मनों के फौज के छक्के छुड़ा सकती है तो वह सीमा पर 24 घंटे खड़े होकर के -30 डिग्री टेम्परेचर में भी देश की सेवा कर सकती है और रेगिस्तान की धूप में झुलसते हुए भी इस राष्ट्र की सेवा को तत्पर रह सकती है। इसमें किसी प्रकार की दो राय नहीं। मुझे कहते हुए बहुत खुशी होती है कि जब बिल क्लिंटन हिंदुस्तान आए थे तो उनकी पत्नी ने राजस्थान की एक महिला बचत गट की सदस्यता इसलिए ली कि उस महिला बचत गट ने ऊंट के दूध की चॉकलेट बना करके इतनी बड़ी सल्तनत खड़ी कर ली थी कि उनको विश्वास नहीं हो रहा था कि हिंदुस्तान की गरीब परिवार की महिलाएं इतना अच्छा उद्योग का संचालन कर सकती है। इसलिए अनेक गाथाएं मेरे देश की महिलाओं की हैं, क्या क्या आपके समक्ष कहूं। लेकिन आज महिला दिन है। आज दिव्याताई के नेतृत्व में हम इस कार्यक्रम को कर रहे हैं। दिव्याताई अनेक वर्षों से महिलाओं के क्षेत्र में, सामाजिक क्षेत्र में, राजनीतिक क्षेत्र में कार्यरत है। उनके नेतृत्व में पद ग्रहण करने के बाद ये पहला कार्यक्रम है। आज हम इस कार्यक्रम की शुरुआत कर रहे हैं। आज हमने हमारी दिव्यांग बहन को ट्राइसिकल दे करके, महिलाओं को सिवण यंत्र दे करके आज हमने इसकी शुरुआत करी। इस समाज कल्याण विभाग के माध्यम से नागपुर महानगर पालिका महिलाओं के समुपदेशन केंद्र का संचालन 10 जोन में करती हैं। इन 10 जोन में जो संचालन होता है उस केंद्र का नाम भी हमने हमारी विदुषी महिला अनसुयाबाई काड़े के नाम से रखा है, कारण अनसुयाबाई काड़े नागपुर शहर की एकमात्र महिला सांसद रही है, इसलिए उनके नाम से इस योजना का हम लोग संचालन करते हैं। हमारे यहाँ बेटियों की भ्रूण हत्या ना हो, इस दृष्टि से लाडली लक्ष्मी योजना का संचालन भी नागपुर महानगर पालिका के माध्यम से हम लोग करते हैं। दिव्याताई के नेतृत्व में और नई कल्पना के साथ हम लोग और अच्छे कार्यक्रम महिलाओं के क्षेत्र में करेंगे। आप सभी जिनका सत्कार महानगर पालिका के माध्यम से किया गया है उनका मैं शत शत नमन करता हूँ, शत शत वंदन करता हूँ। आप समाज के वो आइकॉन हैं जिन्हें देख करके इस समाज की और महिलाएं जागृति के साथ में, ताकत के साथ में, तीव्रता के साथ में अपने जीवन में आपके आदर्श को अपना करके आगे कार्य करेगी, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ। आप सभी को आपके आने वाले जीवन की हार्दिक शुभकामनाएं देते हुए आप सभी को नागपुर महानगर पालिका का महापौर होने के नाते इस शहर के समस्त नागरिकों की ओर से महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद सर. आपले महापौर अतिशय ज्ञानी आहे. त्यांचं वागणं बोलणं हे खूपच प्रभावी आहे. त्यांचं भाषण हे सर्वांना सतत ऐकावंसं वाटतं. अतिशय एक एक शब्द त्यांचा तोलून मोलून बोललेला असतो आणि तो सर्वांसाठी अतिशय प्रभावी असा असतो. त्यांचा सहवास आपल्याला लाभतो आहे हे आपलं भाग्यच आहे. कोविड काळाचा त्यांनी इथे उल्लेख केलेले आहेत.
खरंच आपण कोविड काळात सर्वांनीच महानगरपालिकेच्या सर्वच लोकांनी, नगरसेविका असो या कर्मचारी असो, यांनी काम केलेले अतिशय महत्वाची ती भूमिका होती सर्वांची. त्यानंतर सरांनी सांगितले की लाडली लक्ष्मी योजना सरांची आवडती योजना आहे, ती आपण सुरुवात केलेली होती मध्ये काही दिवसांचा खंड. ती योजना पुन्हा सुरू झालेली आहे. ती अतिशय चांगली योजना आहे लहान बालिकांसाठी आणि समुपदेशन केंद्र हे अतिशय मोलाचं काम करणारं कार्य आहे. कारण प्रत्येक संघर्षात असलेली महिला ही पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही, पण ती महानगरपालिकेमध्ये सहज येऊ शकते आणि सहज आपला मत व्यक्त करते. तिथे वकील आहेत आणि समुपदेशिका आहेत, त्यांचं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे. तर धन्यवाद सर. त्यानंतर मी RPS विनीता शो मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याकरता मी माननीय महापौरांना विनंती करते की या सरकारसाठी आपलं स्वागत करावं. सरकार मोदींचं मनपूर्वक अभिवादन करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. सर आजच्या या कार्यक्रमामध्ये नेहरूनगर झोनच्या सभापती स्नेहलताई बिहार इथे उपस्थित झाले, यांचं स्वागत मंगला मॅडम प्रतिलक्ष्मी त्यांना विनंती करते. तसेच सुषमा चौधरी मॅडम माननीय उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत पूनम मॅडम प्रतिलक्ष्मी त्यांना विनंती करते. माननीय नगरसेविका प्रमिला मधराणी उपस्थित झालेल्या आहेत, यांचं स्वागत लक्ष्मीताई प्रतिलक्ष्मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आभार प्रदर्शनाकरता नूतन मॅडम या आभार प्रदर्शन प्रतिलक्ष्मी त्यांना विनंती. पण ट्रायसिकल त्यानंतर एक ग्रुप फोटो या सगळ्यांसोबत काढून घेऊ. नंतर बाल कल्याण समितीचे सभापती, उपसभापती, तसेच आपल्याला RPS अधिकारी मॅडम, तसेच आपल्या इथं आपण आज सत्कार होते यांना बोलवले, त्यांचं मी मनापासून स्वागत करते. तसेच त्यांचं सर्वांचं मी आभार मानते. तसेच या आपल्याला मुख्य तिथे लागलेले आपले महापौर यांचेही मी आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम हा कार्यक्रम जरी संपलेला असला तरी आपण ट्रायसिकलचं वाटप करत आहोत. त्या ट्रायसिकलच्या वाटपासाठी जे अपंग भगिनी इथे आलेले आहेत, त्या हॉलच्या बाहेर आहेत, त्यांचा आपण तिथेच सत्कार करतो आहे. त्याचप्रमाणे तिथे त्यांचा आपण फोटो पण घेतो आहे आणि